नमस्कार, नारायण घंटे आपल्या लोकप्रधान मध्ये स्वागत करतो। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। बोरामणीचे ग्रामदैवत असलेले दाऊद मलिक बाबा या दर्ग्याचा आता आपण सध्या आहोत। गुरुवारपासून या यात्रेस प्रारंभ झालेला आहे। जवळपास आज पहाटे 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। जवळपास पंचकृषीतील हजारो नागरिकांनी सकाळपासून ते आतापर्यंत दर्शनाचा लाभ घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जेणेकरून यात्रा कमिटीने उत्तम अशा येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सोय केलेली आहे। त्याचबरोबर या यात्रेत कोणताही गालबोट लागू नये याची दक्षता म्हणून सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आरोग्य प्रशासनाचे अधिकारी असतील, त्याचबरोबर एमएससीबीचे अधिकारी असतील, होमगार्ड पथक असेल, वाहतूक शाखेचे पथक असेल, यांचे या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी सहभाग आहे। त्याचबरोबर विशेषतः पंचकृषीतून या ठिकाणी भाविक दाखल होत आहेत। जवळपास वडगी असेल, खडकी असेल, दोस्तरी असेल, दोड्डे असेल, त्याचबरोबर बोरामणी असेल, सोलापूर जिल्ह्यासह सोलापूर ग्रामीण भागातून ही भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। जवळपास कालच्यापासून यात्रेस प्रारंभ झालेला आहे। आता आपण पाहू शकता या ठिकाणी दर्शनासाठी दाऊद मलिक दर्गा या ठिकाणी मोठी गर्दी दिसत आहे। जेणेकरून सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। नारायण घंटे, लोकप्रधान, बोरामणी। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राज साळुंके। बोरामणी येथील दाऊद मलिक उरूस निमित्त आज 20 तारखेला खूप मोठ्या यात्रेचं या ठिकाणी आयोजन होतं। खऱ्या अर्थाने प्रत्येक वर्षी शुक्रवार आणि शनिवार हा यात्रेचा दिवस आज तागायत ठरलेला असतो। गुरुवारी रात्री या यात्रेची संदलने मिरवणूक सुरू होते आणि ती मिरवणूक या गावापासून 5 ते 6 किलोमीटर असलेल्या दर्ग्यावरती येते। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी या दाऊद मलिक बाबा यांची उरूस भरते। या ठिकाणी देशभरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येतात। आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील इच्छा ह्या देवाच्या समोर त्यांच्या नैवेद्य रूपाने ते हे करतात। अशा पद्धतीने वर्षानुवर्ष चालत असलेली ही उरूस आजही तेवढ्याच मोठ्या दिमाखाने आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भरलेली आहे। यावर्षी 19 डिसेंबरला या यात्रेचं संदल, 20 डिसेंबरला ही खरी यात्रा आणि 21 डिसेंबरला म्हणजे उद्या कुस्त्यांचं खूप मोठं जंगी मैदान या ठिकाणी होत असतं। खऱ्या अर्थाने दाऊद मलिक यात्रेच्या निमित्ताने बोरामणीच्या परिसरामध्ये ज्या कुस्त्या झाल्या आणि त्या कुस्त्याच्या माध्यमातून बोरामणीला खूप मोठं एक नावलौकिक मिळून गेलं। आता वजीरदादा मुजावर यांनी जे काही मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या सानिध्यात, रफिक मुजावर यांच्या सानिध्यात आमच्या बोरामणी गावातील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती ह्या महाराष्ट्र केसरी झालेले आहेत। ही जगाच्या इतिहासामध्ये नोंद घेणारी गोष्ट आहे की बोरामणीच्या दाऊद मलिक दर्ग्याच्या यात्रेच्या निमित्ताने भरल्या जाणाऱ्या कुस्त्याच्या माध्यमातून या गावाला आणि या महाराष्ट्राला 3 महाराष्ट्र केसरी देण्याचं काम त्या बोरामणीनं केलेलं आहे। अशा पद्धतीनं दाऊद मलिक बाबांचा हा ऐतिहासिक वारसा असणारी ही यात्रा आज बोरामणीकरांच्या सानिध्यात पूर्ण महाराष्ट्रातील भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीमध्ये खूप उत्साहाने आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता पार पडली। याबद्दल मी बोरामणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व भाविकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा देणारे डॉक्टर, नर्सेस असतील, पाणी पुरवठा करणारे आमचे कर्मचारी असतील आणि ही सगळी यात्रा व्यवस्थितपणे पार पाडून स्वतःच्या जबाबदारीने या सगळ्या गोष्टी घडवून आणणारी यात्रा कमिटीचे पंच लोक असतील, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि याच पद्धतीनं या दाऊद मलिक दर्ग्याच्या उरुसाला वर्षानुवर्षे प्रतिष्ठा मिळत जावी आणि अखंडपणे यात्रा अशीच चालत राहावी अशी दाऊद मलिक बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। बोरामणी गावचे दाऊद मलिक यांच्या उरुसानिमित्त कालच्यापासून गुरुवारी 19 तारखेपासून जे गंध संदल म्हणून गावातून मुजावराच्या घरापासून तो दाऊद मलिकच्या डिकमलीपर्यंत गाववाले समजे एकत्र येऊन त्या संदलचं आणून तिथपर्यंत समजे कार्यक्रम करतात। मग तिथून पुढे संदल घेऊन मुजावर लोक आणि भक्तिवाले त्यांनी येऊन देवावर गंध आणि संदल म्हणतात दोन्हीही येऊन इथं पाठपूजा करून संदल चढवून मग ते कार्यक्रम करून जातात। इथनं कमीत कमी 4 वाजता सकाळ पाठचे। परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 20 तारखेला जत्राचा मोठा कार्यक्रम होतो। उरूस म्हणून दाऊद मलिकाचा मोठा
म्हणजे महाराष्ट्रामध्ये चांगलंच गाजल्यावानी या देवाचं नाव आहे. फार लांब लांब लोक येतात. परंतु मोठे देवस्थान दावल मलिक म्हणून समितीकडे ओळखतात. कर्नाटक मधनं येतात लोक, मग इकडनं मराठवाड्यातनं येतात, आंध्रामधून लोक येतात. भक्तीवाले लोक कुठं आहेत तिथून येतात. एवढ्या लांब देवस्थान तरी डोंगरामध्ये आहे, रस्ता नाही, तरी बी लोक कमीत कमी 50,000च्या पुढे लोक इथं दर्शनासाठी येतात. परंतु ते आम्हाला रोडचं एक काम व्हायला पाहिजे असे हे मान्य आहे समजा मुजावराची गावकर्त्याची. आणि आता सर्व जाती धर्माचे गावातले लोक, सर्व जाती धर्माच्या लोकांनी जत्राला हातभार लावून समजा आणि एक बाबा कुठलं काय गालबोट न लावता येतात समजे संदल जत्रा पार पाडतात. मग दुसऱ्या दिवशी शनिवारी 2021 रोजी शनिवारी तारीख शनिवारी कुस्त्या जंगी होतात, जंगी कुस्त्या. परंतु शनिवारी एक मोठे कुस्त्या होतात, 22 जंगी कुस्त्या होतात. आणि जत्राला सर्व लोकांनी पोलीस स्टाफ, वायरमॅन समजे जे कर्मचारी, हे डॉक्टर, हे सर्व लोकांनी येऊन इथं देवामध्ये ज्याचा स्टाफ ते काम करायचं आहे त्या पद्धतीने तिने बाबा आमचे पोलीस खात्याने पूर्ण आम्हाला मदत करतात. दुसऱ्या इथं काय पडलं, कुणी काय लागलं, डॉक्टर लोकांनीही त्यांचे लगेच अर्जंट काय लागलं असेल पट्टी गोळी हे करतात. वायरमॅन लाईट गेली तर ते लोक येतात, पूर्ण लगेच बाबा वायर जोडायचं, कुठं लाईट गेली, फ्यूज गेली, हे काम करतात. आणि सर्व गवळीगंधाने आमच्या गावकऱ्यांनी सर्व जात धर्म कुठलं नसताना बरोबर जत्राला पार पाडतात एक नंबर. माझे नाव भारत आबाराव पाटील, राहणार गोत्री, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. दरवर्षी बाबाचा उरूस जोरात इथं भरपूर गर्दी असते. लोकांना काहीतरी इथे चमत्कार असल्याशिवाय लोक येत नाही तिथं. माझे नाव दत्तात्रय आबाराव पाटील, राहणार धोत्री, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. हे दावल मलिक बाबा दर्गा उरूस दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरतो, कारण त्यांचं तेवढं महात्म्य आहे. आपण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एवढ्या चढावर एवढे हाड जिवंत आहेत. हे देवाचा हा चमत्कारच आहे आणि जागृत देवस्थान आहे. नमस्कार, मी नानासाहेब शिंदे, उळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर. आज मी या ठिकाणी खडकी या ठिकाणी दावल मलिक साहेबच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर बरीच वर्ष झाले मी लहानपणापासून या ठिकाणी जत्रेला येतो आणि या ठिकाणी ग्रामीण भागातली यात्रा खूप मोठ्या प्रमाणावर भरते. 5 गावच्या शिवावरती असणारे हे देवस्थान असून या ठिकाणी 5 गावातील लोकांची, भाविकांची या ठिकाणी गर्दी भरते. तसं तर 2 यात्रा असतात, परंतु आजची ही खडकी, बोरामणी आणि आजूबाजूच्या गावातील वडजी, वराळेगाव, कासेगाव आणि बोरामणी अशा पद्धतीच्या गावातील भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. जे गावातून बाहेर गावी गेलेले आहेत किंवा जे चाकरमाने आहेत ते सुद्धा, जे चाकरमाने आहेत ते बाहेर गावाला जे गेलेले आहेत ते सुद्धा या यात्रेच्या निमित्ताने इथे येतात. आणि अतिशय यात्रेचं स्वरूप असून लोकांचं, भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे. वर्षानुवर्ष झाली ही यात्रा भरते आणि भाविकांच्या श्रद्धेला या ठिकाणी पावन होतात असं भाविकांची श्रद्धा आहे की नवसाला पावणारा दावल मलिक साहेब त्या ठिकाणी म्हणून मन्नत मागतात. आणि हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे हे प्रतीक असून या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक येतात आणि या देवस्थानच्या ठिकाणी आपलं मानणं मागतात आणि दर्शन घेऊन धन्य होतात. या ठिकाणी आल्यानंतर ग्रामीण भागातील यात्रेचा एक अनुभव येतो. आणि एक ग्रामीण भागातील यात्रा कशी असते, जे विविध पद्धतीचे कष्टकरी लोक असतात, जे मजूर असतात, शेतकरी असतात आणि सर्व विविध स्तरातील लोक असतात, ते यात्रेच्या रूपाने एकत्र येतात. एक दिवसभर आपल्या देवाला या ठिकाणी नमस्कार करतात आणि एक ग्रामीण भागातील यात्रेचा जो उत्सव भरलेला असतो त्याचा आस्वाद घेतात आणि दिवसभराचा आनंद घेऊन भगवंताकडे मागणं मागून आपल्या घरी परततात. अशा पद्धतीने यात्रेचं स्वरूप असून विविध भाविक येऊन या ठिकाणी दर्शन घेतात.